जय हिंद मित्रांनो जळगाव जिल्हा या जिल्ह्याची आता आपण मोठी अपडेट घेणार आहोत, कारण तुमच्या समोर तुम्ही बघू शकता मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि आता किती कट ऑफ लागलेला आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांचे किती कट ऑफ लागू शकतो, खास करून मुंबई, लोहमार्ग, ठाणे शहर यांचं, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही संपूर्ण कट ऑफ लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे। स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच ऑफलाईन पद्धतीने येणाऱ्या पोलीस भरतीची जोरात तयारी करा। चला बघूया। तर बघा ही मेरिट लिस्ट आहे जळगाव जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल 2024-25 ची। रिटर्न साठी कोण कोण क्वालिफाईड आहेत ते आपण बघतोय। तर बघा जनरल म्हणजे ओपनची मेरिट या ठिकाणी लागलेली आहे। सर्वसाधारणपणे 41 मार्काची ओपनची मेरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवार जर आपण बघितलं एकंदरीत महिला उमेदवार तर फिमेलची या ठिकाणी 39 मार्काची मेरिट लागलेली आहे। जवळपास भरपूर जिल्हे आहेत त्या ठिकाणी ओपन मेरिट ही 41 आणि महिलांची 39 म्हणजे महिला ओपन पेक्षा फक्त 2 मार्काने कमी लागतायत। आता महिलाचं मेरिट जास्त लागण्यामागचं कारण थोडक्यात मी सांगून देतो बघा। जे कास्टवाल्या महिला आहेत, जे कास्टमध्ये महिला मोडतात त्या सर्व महिला ओपन म्हणजे महिलांच्या या लिस्ट मध्ये जातात, ओपनच्या महिलांच्या लिस्ट मध्ये जात आहेत ज्यांना जास्त मार्क आले त्यांना, त्यामुळे महिलांची मेरिट जास्त लागते दरवर्षापेक्षा। त्याच्यानंतर पुढे बघूया आपण ईडब्ल्यूएस ची फक्त या ठिकाणी बघू शकतो 25 मार्काची मेरिट लागलेली आहे। एसीबीसी ची या ठिकाणी फक्त 25 मार्काची मेरिट लागलेली आहे। ज्यांना 25 जरी मार्क मिळालेले आहेत एसीबीसी मधून म्हणा ईडब्ल्यूएस मधून म्हणा त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे लेखी परीक्षेसाठी। ओबीसी या ठिकाणी 34 मार्काची लागलेली आहे। एनटीडी 36, एनटीसी 36, एनटीबी 32, त्याच्यानंतर डीटीए म्हणजे विजय एनटीए या ठिकाणी कमी मेरिट आपल्याला पाहायला मिळते पुरुष उमेदवारांची फक्त आणि फक्त 32 मार्काची। कारण आतापर्यंत विजय एनटीची मेरिट कुठं सगळीकडे बघितलं आपण कमी लागलेली नाही, परंतु या ठिकाणी 32 मार्काची लागलेली आहे। त्याचप्रमाणे एसटी कॅटेगरीची फक्त 28 ची लागलेली आहे आणि एससी कास्ट वाल्यांची या ठिकाणी फक्त आणि फक्त 34 मार्काची मेरिट लागलेली आहे। त्याच्यानंतर महिलांचं जर आपण बघितलं एससी महिला 32 मार्काची लागली आहे, एसटी 27 मार्काची लागलेली आहे, विजय एनटीए 31 मार्काची लागलेली आहे, एनटीबी 30 मार्काला आहे, एनटीसी 29 मार्काला आहे, एनटीडी 26 मार्काला आहे। त्याच्यानंतर ओबीसी या ठिकाणी फक्त 30 मार्काला आहेत। एसीबीसी या ठिकाणी बघा मुलांची आणि महिलांची मेरिट सारखीच लागलेली आहे, फक्त आणि फक्त पासिंग मार्क म्हणजे 25 मार्क। म्हणजे याचा अर्थ मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला 25 मार्क देखील मिळतात तो सुद्धा पोलीस होऊ शकतो, हलक्यात कोणालाच घ्यायचं नाही। पुढे तर ईडब्ल्यूएस या ठिकाणी 26 मार्काची लागलेली आहे आणि ओपन महिला 39। त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनचं जर बघितलं आपण 26 मार्काला एससी कॅटेगरी, एसटी वाले सुद्धा 26, विजय एनटी वाले या ठिकाणी 28 मार्काची लागलेली खेळाडूंची। त्याच्यानंतर ओबीसी 26, एसीबीसी 30, ईडब्ल्यूएस 26 आणि ओपन मेरिट या ठिकाणी 38 मार्काची लागलेली आहे। स्पोर्ट्स पर्सन ओपनचा आकडे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सगळेच तगडे आकडे आहेत, म्हणजे सर्व ओपन मध्ये जास्त मेरिट लागलेले आहेत। सगळ्यात तगडे आकडे आपल्याला पाहायला मिळतील बघा 41, 39, 39। ओके, त्याच्यानंतर पुढची कास्ट मध्ये या प्रोजेक्ट इफेक्टेडला म्हणजे प्रकल्पग्रस्त वाल्यांसाठी एससी मधून प्रकल्पग्रस्त 26 आहे, विजय एनटी मधून प्रकल्पग्रस्त 29 आहे, ओबीसी वाल्यांना 30, एसीबीसी 29, ईडब्ल्यूएस 26 आणि ओपन कास्ट 39 मार्काची मेरिट लागलेली आहे। त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन एससी कास्ट 28, एसटी कास्ट 34। आता काही एक सर्व्हिसमॅनला असाही प्रश्न पडला असेल की आम्ही एक सर्व्हिसमॅन असून सर्वसाधारण उमेदवाराची 28 ची मेरिट लागली आहे पण आम्हाला 34 का? तर याचा मागे समांतर आरक्षण हा नियम आहे, या नियमानुसार तुमची मेरिट या ठिकाणी जास्त लागलेली आहे। त्याच्यानंतर विजय एनटीए 36, एनटीबी 36, एनटीसी 26, एनटीडी 26, त्याच्यानंतर ओबीसी 26, 38 मार्काची एसीबीसी ची मेरिट लागलेली आहे आणि ईडब्ल्यूएस 32 आणि ओपन एक्समॅन 41 मार्काची मेरिट लागली आहे। तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल आणि ओपन मध्ये असाल तर तुमची मेरिट याच पद्धतीने लागली आहे। तर होमगार्डची मेरिट या ठिकाणी बघूया आपण 28 ची लागली आहे, एसी वाल्यांची एसटी वाल्यांची 26, विजय एनटीए 31, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण येऊया ओबीसी वरती 26, एसीबीसी 31, ईडब्ल्यूएस 26 आणि 39 होमगार्ड ओपन।
अनाथ यांची मेरिट एनटीबी मध्ये होती, फक्त जागा 26 मार्काला लागलेला आहे. त्याच्यानंतर एनटीसी मध्ये जागा होती 31 मार्काची मेरिट लागली आहे. एनटीडी मध्ये जागा होती 26 मार्काची मेरिट लागली आहे. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये 26, एसीबीसी मध्ये 31, ईडब्ल्यूएस मध्ये 26 आणि 39 ओपन. म्हणजे तुम्ही ओपन मधून कुठल्याही याच्यामधून बिलोंग करा, तुमची मेरिट जास्तच लागणार आणि जास्तच लागत आहे. रियालिटी आहे, त्याला कोणीच बदलू शकत नाही. तर बघा, अशा पद्धतीने आता ठिकठिक जिल्ह्याची मेरिट येणार आहे. जर तुम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता आणि जर तुम्ही पात्र झालेले आहात तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे की सर मी क्वालिफाईड झालेलो आहे, मला ग्राउंडला एवढे एवढे मार्क मिळालेले आहेत. आता आपण लवकरच तुमच्यासाठी जेवढं पॉसिबल फ्री मध्ये टेस्ट अवेलेबल करून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि लेखी परीक्षाची सुद्धा तयारी ठेवा. साधारणतः 14 मार्च पर्यंत लेखी परीक्षा सुद्धा तुमची होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.